उमेश मनीष महाराजांनी तुमचं चांगलं उद्बोधन प्रवचन भगवंताच्या नाम संकीर्तनातून केलं. अमृताचं श्रवण केल्याच्या नंतर चहा प्यायची कोणाची इच्छा राहत नाही. चांगली बासुंदी खीर खायला भेटल्यानंतर जर काळा चहा पाजला ती माणसां कशाला चालले अशी काही काही जणांची भावना होती. तरी सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादातून पौर्णपुत्र हनुमंतांच्या कृपा आशीर्वादातून हा या ठिकाणी तुमच्याशी प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा हा प्रयास आहे. संवाद साधण्याचा प्रयास. जे गरजले गाजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा ते तेची माता झुकावा या उदांत भावनेतून तुमच्या आमच्यासाठी अखंड जनकल्याणासाठी सेवा धरणारे गुरुवर्य हबप वासुदेव महाराज शास्त्री त्यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर सारळमातीतील हरिभक्तपरायण भागवताचार्य पंजाबराव महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही आम्ही या अमृत कथेचा लाभ घेतात. जीवन महाराज कुलकर्णी प्रतिष्ठापनेच्या दिवशी येणार आहेत. राधे राधे महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला आहे. अशा संत महंतांच्या अभूतपूर्व अद्वितीय संतांच्या कृपा आशीर्वादातून या अमृततुल्य सप्ताहाचं आयोजन संयोजन गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केलं. एवढं सगळं काही असताना हा सर्व परिहास देण्यामागचं एकच कारण आहे फक्त की या सर्व संत महान विभूतींच्या मधात एक छोटंसं बाळ येऊन तुमच्यासमोर बोलण्याचा हा प्रयास आहे. लहान बाळ जसं आईशी बापाशी आग्रह करते, आग्रह करून अट्टहास करते, त्या अट्टहासाचे साधे सुधे तुटके मुटके शब्द तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयास. याची गरज आहे. प्रवचनाच्या माध्यमातून समाज बदलला पाहिजे. म्हणजे समाज ऑलरेडी बदललेला आहे, त्याला आणखी वेगळं काही बदलायचं. व्यथा दुःख वेदना संवेदनेवर फुंकर घालण्याचा हा प्रयास. जे कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून नारदाच्या गादीवर उभं राहून जे बोलता येत नाही, जे कोणत्याच कीर्तनकाराला सांगता येत नाही, तो सांगण्याचा हा प्रयास. पण तो मी प्रयास कसा? प्रवचनाच्या माध्यमातून. बरी नारदाची गादी नसली तरी ज्ञानोबा माऊलींचा एक अभंग या ठिकाणी तुमच्या समोर ठेवीन. त्याच्यावर एक 3-4 मिनिटाचं विमोचन, नंतर मग आपलं प्रवचन रूपी सेवा सामाजिक धार्मिक कार्यावर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयास करणार.